वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. तर बघा, एक अशा प्रकारची एक आगळीवेगळी केस मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे आणि ज्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मुलावर आणि तो कुठल्या प्रकारचा गुन्हा आहे आणि कशा प्रकारे त्याला सजा होऊ शकते ह्याबद्दल हा व्हिडिओ आहे. बघा, आजकालच्या तरुण मुलांमध्ये आणि मुलींमध्ये रिलेशन होणं किंवा त्यांचे आपसी संबंध काही असतील तो एक वेगळा भाग आहे. परंतु कुठल्याही मुलीचा फोटो असेल, तिची रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, जर त्या मुलीला धमकी दिली जाते की तुझी ही व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग आम्ही व्हायरल करू किंवा तुझ्या आईवडिलांना वगैरे दाखवू, अशा प्रकारची कुठलाही दबाव किंवा कुठलीही धमकी जर एखाद्या मुलाकडून त्या मुलीला दिली जात असेल तर मात्र कायद्यामध्ये त्याच्यावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट IT ॲक्टनुसार 66E आणि 67 नुसार त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि ह्या कारवाईमध्ये त्याला 3 वर्षाची सजा आणि 2 लाख रुपयाचा दंड होऊ शकतो. तर अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा किंवा अशा प्रकारचे कुठलेही कृत्य करण्याअगोदर कायद्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे, कायद्याचा धाक तुम्हाला असला पाहिजे. अशाच प्रकारचा गुन्हा एक दाखल झालेला आहे एका मुलावर. ह्या बहादूर मुलीनं तो दाखल केलेला आहे. ह्या मुलीचा चेहरा आपण दाखवत नाही आहे, तर तुम्ही नक्कीच हे करा आणि आपण तिचं पण म्हणणं काय ते जाणून घेऊया. बोलो, मतलब क्या बोलना चाहते हो तुम? फेस मत दिखाओ. कोई लड़की के साथ नहीं करे ऐसा, तो ऐसा करेंगे तो 3 साल का सजा होता है, 2 लाख रुपये का जुर्माना होता है. तर ह्या बहादूर मुलीने तो गुन्हा दाखल केलेला आहे. आपण तिचं नाव सांगत नाही आहे, तिची आयडेंटिटी आपण गुप्त ठेवत आहोत. तर अशा प्रकारचे जर गुन्हा तुमच्या आजूबाजूला कोणी करत असेल किंवा कुठली मुलगी जर अशी तुमच्याकडे तक्रार करत असेल की तिला ब्लॅकमेल केलं जात आहे किंवा तिचे फोटो, तिचे व्हिडिओ, तिचे चॅट्स असतील, तिचे ऑडिओ रेकॉर्डिंग असतील, जर तिच्या आईला, तिच्या घरातल्या लोकांना दाखवण्यासाठी किंवा इतर कुठेही बाहेर त्याचं दाखवण्यासाठी तिला ब्लॅकमेल केलं जात असेल तर मात्र तुम्ही लक्षात ठेवा की त्या संबंधित व्यक्तीवर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट IT ॲक्ट 66E आणि 67 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला 3 वर्षाची सजा आहे. आणि 3 वर्षाची सजा तर आहेच, परंतु त्याला 2 लाख रुपये दंडसुद्धा आहे. तर तुमच्या आजूबाजूला जर अशा कुठल्या काही घटना घडत असतील तर नक्कीच त्याच्यावर तुम्ही जे पीडित आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ही मदत करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जनजागृतीसाठी. आणि अशा प्रकारची जर घटना, अशा प्रकारचा जर दबाव, ब्लॅकमेलिंग जर तुमच्या आजूबाजूला कोण करत असेल तर नक्कीच त्याच्यावर आवाज उठवा, जनजागृती करा. कारण आपण जागृत तर समाज जागृत, आपण जागृत झालो तर आपण समाजाला जागृत करू शकतो आणि पीडिताला न्याय मिळवून देऊ शकतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.